तर दररोज संविधानाची पायमल्ली करणाऱ्या भाजपला आपल्या अधिवेशनात संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवावी लागते, हा काँग्रेसचा विजय आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावरून केली आहे. अतुल लोंढे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय ते बघूयात. दररोज संविधानाची पायमल्ली करणाऱ्या भाजपला आपल्या अधिवेशनामध्ये संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवावी लागते, हा काँग्रेसचा विजय आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लिहिलंय. पण ज्यांनी संविधानाला प्रखर विरोध केला ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांची प्रतिमा संविधानासोबत ठेवलेली आहे, असंही अतुल लोंढे यांनी लिहिलंय. त्यामुळे त्यांच्या संविधान निष्ठेवर प्रश्नचिन्ह कायम असल्याचंही अतुल लोंढे म्हणतायत. मनुस्मृती जोपर्यंत पूर्णपणे नाकारत नाही तोपर्यंत ही बेगडी निष्ठा शंकेच्या घेऱ्यातच राहील, असंही अतुल लोंढेंनी लिहिलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.